आणि त्या ठिकाणी कुठल्या तत्वासाठी भांडण्याऐवजी एखाद्या पदासाठी म्हणून आपण राजीनामा द्यायचा किंवा आपल्या मुलांसाठी जागा मागण्यासाठी म्हणून राजीनामा द्यायचा आणि मग ती तडजोड करायची, ह्याला कोकणचा स्वाभिमान म्हणत नाही. माझी लढाई कोकणच्या स्वाभिमानासाठी आहे आणि ती लढाई स्वाभिमानासाठीच राहील. उद्या मला सेनेने तिकीट नाही दिलं म्हणून मी सेनेच्या विरुद्ध बंडखोरी नाही करणार. मी सेनेचं कॅन्डिडेट कशा रीतीने निवडून येईल हे बघेन आणि त्या ठिकाणी सेनेचा कॅन्डिडेट निवडून आणेन किंवा महायुतीचा कॅन्डिडेट निवडून आणेन. जे मंत्रीपद यांच्याकडे होतं, कॅबिनेट मंत्रीपद, ते गेल्यानंतर हे किती अस्वस्थ झाले होते बघा. आज सुद्धा तुम्ही आमच्या नेत्यांना विचारा, यांचा जर प्रचार केला असता तर 18 मेला कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ मला दिली गेली असती. जो मनुष्य स्वतःच्या तत्वासाठी आमदारकी तर सोडाच मंत्रीपद सुद्धा नाकारतो, त्याला राणेने काय चॅलेंज द्यायचं? तेवढी ताकद आणि तेवढी नैतिक धैर्य हे राणेंच्याकडे नाही. विनाकारण माझ्याशी बोलून स्वतःचा इतिहास उघडा करण्याचा त्याने प्रयत्न करू नये. काल त्यांनी चॅलेंज दिलं की दीपक केसरकरांना मी संपवून दाखवतो. हे ज्यावेळेला संपवून दाखवतो त्यावेळेला शासनाच्या समोर यांचं क्रिमिनल रेकॉर्ड येतो टाकला. मला एवढं म्हणजे मी एवढा नर्वस झाल्यानंतर माझ्या पत्नीने मला विचारलं की तुम्हाला एवढी काय घालमेल होते? तर त्यावेळेला तिने मला सांगितलं की तुमच्या मुलीवरच्या हॉस्टेलवर ज्याला गुंड गेले त्याला तुम्ही म्हटलं की याच्या पुढे माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या मुली ह्या माझ्या मुली आहेत आणि त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. मग ती जबाबदारी तुम्ही विसरलात का? आणि ती जबाबदारी विसरून तुम्ही स्टेजवर जाणार का? आणि ती जबाबदारी विसरून तुम्ही स्टेजवर जाणार असेल तर तुमचं कुटुंब तुमच्याबरोबर राहणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्यांनी मला एवढं धैर्य दिलं की मी पवार साहेबांच्या त्या मिटिंगला ज्या पद्धतीने त्यांची मुलं बोलतात, म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये कोणच बोलणार नाही अशी त्यांची मुलं बोलतात, त्यांचं काम शिवसैनिक करतील असं मला वाटत नाही. आणि ज्या भाजपच्या लोकांना आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे, आप्पासाहेबांचा अभिमान आहे, ते कधीही त्याला मतदान करतील असं मला स्वतःला वाटत नाही. आणि एवढी पापं केलेली आहेत की ज्या ज्या ठिकाणी जातात त्याची सत्ता जाते. ही मोदींची भाजप राहिलेली नाही आहे, ही राणेंची भाजप झालेली आहे, लक्षात ठेवा. आणि एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो की यांनी एवढी पापं केलेली आहेत की ज्या ज्या ठिकाणी जातात त्याची सत्ता जाते. बाळासाहेबांनी एवढं मोठं उदारमन केलं आणि यांना मुख्यमंत्री नेमलं, ताबडतोब शिवसेनेची सत्ता गेली. काँग्रेसने यांना आपल्यामध्ये घेतलं आणि महसूल मंत्री केलं, ताबडतोब काँग्रेसची सत्ता गेली. मी परत सांगत होतो फडणवीस साहेबांना, माझे खूप चांगले संबंध होते, त्यांच्या डिपार्टमेंटचा मी राज्यमंत्री होतो, साहेब यांना घेऊ नका, तुम्हाला धोका आहे. पुढचं सगळं तुम्ही बघितलेलं आहे काय घडलं ते. फडणवीस साहेबांना आज सुद्धा मी सांगितलेले वाक्य लक्षात असतील. माझी काय मोदी साहेबांची एवढी ओळख नाही, परंतु पुढचा धोका मोदी साहेबांना सुद्धा होऊ शकतो, एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो. कधीतरी माझ्या नजरेला नजर भिडवली ना की मी बोलेन वा वा काय ते एकदा कधीतरी ये समोर आणि हे कर. अरे नाव तू घेऊ शकत नाही, उगाच माझ्या वाटेत येऊ नका. किंवा दीपक केसरकर, आपण अलायन्समध्ये आहोत, विसरू नका. जेवढी अलायन्स टिकायची जबाबदारी आमच्यावर आहे तेवढीच तुमच्यावरही आहे. तुम्ही शिंदे साहेबांच्या गटाचे प्रवक्ते असू शकता, आमचे नाही. तुमची अवस्था आम्ही मतदारसंघात काय केली आहे हे आम्हाला माहिती आहे. राणेंच्या ह्याच 2 मुलांनी तुमची नगरपालिका तुमच्याकडून घेतली. भारतीय जनता पक्ष आहे आज तिकडे, जिल्हा परिषद आहे आमच्याकडे, पंचायत समिती सदस्य तुमच्या मतदारसंघातले आमच्याकडे, ग्रामपंचायती अनेक आमच्याकडे. तुमची लायकी आम्हाला चांगली माहिती आहे. दीपक केसरकर, कशाला तुम्ही उड्या मारताय? तुमची काय अवस्था आम्हाला माहीत नाही मतदारसंघात काय ते. तुम्हाला कुबड्या मिळाल्या, त्या कुबड्यांवर तरी चाला, नाहीतर मतदारसंघामधून तुमचा विषय आटपला होता. जीवनदान मिळालंय तुम्हाला राजकीय, दुसरं हे विसरू नका. आणि इज्जत मिळते तर इज्जत घ्यायला शिका, नाहीतर तुम्हाला माहिती आहे आम्ही काय गप्प बसणार नाही. ज्या भाषेत तुम्ही सांगाल त्या भाषेत उत्तर द्यायची तयारी आहे आमची. पण वातावरण खराब करू नका. जबाबदारी आपल्या दोघांवर आहे, विसरू नका. आपण एका अलायन्समध्ये आहोत. नवीन मीडियासमोर बोलायला तुम्ही आता लागलेला आहात, पण तुम्हाला सगळं काय अजून आलेलं नाही. ते शिकून घ्या. कोणाला काय बोलायचं, कुठे बोलायचं हे अगोदर विचारून घ्या आणि मगच तोंड उघडा. शिंदे साहेबांच्या गटाचे ते प्रवक्ते आहेत असे ते बोलतात, पण ते वागतात असे जसे की विश्वप्रवक्ते आहेत. त्यांनाच सगळं कळतं, सगळे साक्षात्कार त्यांनाच होतात.
त्या भूमिकेत गेलेत ते. मी मागेच कुठेतरी म्हटलं की आता केसरकर असे वागायला लागलेत की आता बॉरिस जॉन्सननी ब्रिटनमध्ये राजीनामा दिला ना, तुम्ही केसरकरांना विचाराल काय वाटतं तुम्हाला बॉरिस जॉन्सनबद्दल, तर ते त्यांनाही सांगतील की नाही मी समजवलं होतं बॉरिस जॉन्सनला. ते भूमिकेत गेलेत. त्यांना दुसरं काय आता त्यांना वाटायला लागलं, एक तर संपलेला माणूस होता, त्यांना शिंदे साहेबांनी जिवंत केला, राजकीय कुबड्या दिल्या. नाहीतर मी जसं माझ्या ट्विटमध्ये लिहिलं आहे, जेवढी जबाबदारी आमची आहे हे अलायन्स टिकवण्याची तेवढी जबाबदारी तुमची आहे. तुम्ही नाही त्या भानगडीत केसरकर साहेब पडू नका. आम्हाला माहिती आहे तुमचा मतदारसंघातला विषय आम्ही आटपवला. याच राणेंच्या 2 मुलांनी मतदारसंघात त्यांना 0 केलं. म्हणून तुम्ही नाही त्या भानगडीत पडू नका. हे तुमच्या वरचे विषय आहेत. तुम्ही अजून फार लहान आहात ह्या सगळ्या विषयामध्ये, मीडियाच्या विषयामध्ये फार लहान आहात. आत्ता कुठेतरी तुम्ही बोलायला शिकलेला आहात. आत्ता कुठे कॅमेरा तुमच्यासमोर लागायला लागलेत. अजून भरपूर विषय तुम्हाला अजून कळायचे आहेत. अजून फार लहान आहात. तेवढे मोठे तुम्ही झालेला नाहीत. तुमची मतदारसंघामध्ये ह्या 2 राणेंच्या मुलांनी जी अवस्था केली आहे ना, म्हणून हा आकस आहे. त्याच्या पलीकडे दीपक केसरकर हा विषय कोकणासाठी संपला होता. 2024 नंतर दीपक केसरकर कधी राजकारणात होते की नाही हे पण तुम्हाला कळलं नसतं. आता शिंदे साहेबांमुळे त्यांना राजकीय जीवनदान मिळालं म्हणून तुम्ही 9 ते 10 वर्षानंतर एकाच एवढ्या मोठ्या व्यासपीठावर आलात. राजकीय समीकरणं बदलतील असं बोललं जात आहे सिंधुदुर्गामध्ये. एक गोष्ट अशी आहे की सिंधुदुर्गासाठी काहीतरी पॉझिटिव्ह करायचं आहे, त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र काम केलं पाहिजे. आमची एकत्र काम करण्याची मानसिकता आहे. त्याच्यामुळे विकासाच्या कामात कोणी राजकारण आणू नये एवढं मी विनंती करतो. व्यासपीठावर एकत्र गप्पा मारताना दिसला. हे का ज्येष्ठ नेते आहेत तर आपण त्यांच्याशी चांगलं वागलंच पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. साहेबांच्या बरोबर मी पूर्वीसुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणून एकत्र काम केलेलं आहे. आमचा वाद हा तत्वापुरता होता आणि त्यावेळेला सुद्धा सांगितलं की ह्या तत्वाच्या पलीकडे ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्तिगत वाद नाही आहे. आणि ज्यावेळेला ती लढाई संपली तिथं तो वादसुद्धा संपलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यानंतर कधीही मी स्टेटमेंट काढलेलं आपल्याला दिसणार नाही राणेसाहेबांच्या विरुद्ध. राणेसाहेबांच्याबद्दल बोलताना मी नेहमी आदराने बोललेलो आहे. नारायण राणेंसारखा आक्रमक नेता जर रत्नागिरी सिंधुदुर्गमधून निवडून आला तर तुम्हाला आनंद वाटेल का? हो, नारायण राणे हे फक्त नारायण राणे म्हणून व्यक्ती नाही, त्यांच्यावर आमचं सिंधुदुर्गाचं मंत्रिपद आहे. आमचा पुढचा विकास हा त्याच्यावर अवलंबून आहे. आज त्यांना राज्यसभेचं तिकीट मिळालेलं नाही आहे. आज जर लोकसभेवर निवडून आले तर पुन्हा ते मंत्री बनण्याचं त्यांची कॅपॅसिटी आहे. आणि मग आमचं मंत्रिपद आम्ही घालवायचं का हा विचार सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या जनतेने केला पाहिजे, मी नाही. माझं कसं आहे, माझं एखादा संघर्ष झाला तर तो त्या विषयापुरता मर्यादित असतो. त्याच्यानंतर आमचा जिल्हा ही आमची प्रायोरिटी. आम्ही कोकणातली माणसं आहोत. कोकणातला मनुष्य कोणाकडे काय मागायला जात नाही, कर्जमाफी मागत नाही. तो आपलं सगळं सांभाळून असतो. कधीतरी त्याला मदतीची गरज लागते. आज विकासाची गंगा कोकणामध्ये येण्याची आवश्यकता आहे. शिवसेना आणि भाजपच्या वतीनं सावंतवाडी बाजारपेठेत नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या गाठी भेटी घेण्यात आल्या आणि राणेंचा प्रचार करण्यात आला. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकांचा महायुतीला चांगला प्रतिसाद मिळत असून नारायण राणे पुन्हा केंद्रात मंत्री होण्याकरता जनता त्यांच्या पाठीशी उभं राहील असा दावा दीपक केसरकर यांनी केला. अतिशय उत्तम प्रतिसाद आहे. खरं तर मी आता बाजारपेठेमध्ये फिरत होतो. शेवटी सगळं माझं कुटुंब आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण कुटुंब हे राणेसाहेबांच्याबरोबर राहणार. हे शहर हे आम्हाला प्रत्येक घरातला मनुष्य आमच्या घरातला एक व्यक्ती असते आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र असताना हे शहर पूर्णपणे राणेसाहेबांच्या मागे ठामपणे उभं राहील आणि पुढच्या सिंधुदुर्गच्या विकासाच्या दृष्टीने मंत्रिपदासाठी त्यांना शुभेच्छा आहेत. पण त्यांनी ज्याही तक्रार केली माझं प्रमोशनच होत गेलं. केसरकरनी मला पहिली तक्रार केली ते मला प्रदेशवर घेतलं. केसरकरनी दुसरी तक्रार केली ते मला प्रदेश आणि जिल्हा अध्यक्षपदी जबाबदारी दिली. त्यावेळी केसरकरांनी हे द्यावीच. D.Ed. B.Ed. ची कॉलेज बंद पडलीत. एक आजगावचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज, ते 4 मुलं आहेत. आज म्हणून ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार आज त्यांनी करावा म्हणून हे लोकांच्या समोर मी या ठिकाणी आणले. त्यामुळे केसरकर साहेबांनी या सगळ्या गोष्टीचा विचार पहिलं करणं गरजेचं आहे. माझ्या तक्रारी करा, तुम्ही जेवढ्या करायचं तेवढ्या करा. आणि मी माझ्या पार्टीसाठी, मी इथल्या लोकांसाठी मी बांधील आहे, तुमच्यासाठी बांधील नाही. तुमच्या पार्टीत मी नाही आहे, माझी पार्टी वेगळी आहे. आणि म्हणूनच तुम्ही विरोध करून सुद्धा आज जे भारतीय जनता पक्ष या विधानसभेत जी वाढलंय, 70% ग्रामपंचायत भारतीय जनता पक्षाचे आहेत, मॅक्झिमम जिल्हा परिषद पंचायत भारतीय जनता पक्षाचे आहेत, 3 नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या आहेत.
इथले खरेदी विक्री संघ, इथले विकास संस्था ह्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत. तुम्ही विरोध करून सुद्धा, तुम्ही आमदार असून सुद्धा, तुम्ही पालकमंत्री होतात त्याही सुद्धा आम्ही नगरपालिका काढल्यात. त्यामुळे थोडी ना थोडी तरी तुम्ही बाळगा ना. आम्ही काय तुमचा वैयक्तिक द्वेष करत नाही. माझ्या पार्टीकडे एखादी भूमिका मांडण्यासाठी तुमची परवानगी मला गरज नाही. त्याही तुम्ही कसं म्हणताय की युतीत खडा टाकताय म्हणून? तुम्ही कामच करत नाहीये, तुम्ही निष्क्रिय मंत्री आहात. म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की यांच्याकडनं राजीनामा घ्या. इथं आम्हाला काही उपयोग नाही. आणि म्हणताय मला ग्रीनिज बुकात नोंद झाली. स्वतःची पाठ कसली स्वतः फुटून घेताय? कदाचित ग्रीनिज बुकात नोंद तुम्ही काय करत नाही म्हणून झाली असेल. ही तुम्ही नुसती जागा अडून ठेवली म्हणून माझा रोष तुमच्यावर आहे. मी लोकांना पण आवाहन करतो की असल्या फसव्या मंत्र्याच्या मागे या ठिकाणी न राहता लोकांनी हा विचार केला पाहिजे. जर या भागाचा विकास पाहिजे असेल तर भारतीय जनता पक्षाचा जो कोण उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं इथल्या जनतेने राहायला पाहिजे. त्यामुळे युती